प्रेमाने बोला धन निरंकारजी. काय मागू मी देवा तुला, लाख मोलाचा जन्म दिला. काय मागू मी कृष्णा तुला, लाख मोलाचा जन्म दिला. देवानं एवढं सुंदर असं अनमोल शरीर दिलेलं आहे आपल्याला. आपण त्याची मग परतफेड कधीच करू शकत नाही. मग आपण काय करू शकतो तर थोडंसं त्याचं नामस्मरण करू शकतो आणि थोडंसं चांगलं काहीतरी सत्कार्य करू शकतो. आपल्याला हा देह किती अनमोल भेटलेला आहे, किती जन्मानंतर हा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. मग असाच व्यर्थक नाही घालवायचा. आमचे सद्गुरू नेहमी म्हणतात की कुछ भी बनो मुबारक हो, पहिले इंसान बनो. मग तुम्ही म्हणाल की आम्ही काही इन्सान नाही का, माणूस नाही का आम्ही, हे शरीर आमचं मानवाचं नाही का? 2 डोळे, 2 कान, हात पाय, हे पूर्ण शरीर म्हणजे माणूस असं आहे. पण माणसाचे त्याच्यात गुण असले पाहिजे. माणूस हा कसा असला पाहिजे तर सर्व गुण संपन्न असला पाहिजे. नुसतं माणसाचे अवयव असून त्याला उपयोग नाही, गुण हे माणसाचे असले पाहिजे. डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, आणखी खूप जीवनात प्रगती करा, खूप मोठे ध्येय गाठा, पण पहिलं माणूस बना. असं एका शायरने म्हटलेलं आहे की सपेरे को बंद कर दिया पिटारे में, क्योंकि इंसान ही इंसान को डसने के लिए काफी है. आजकाल लोकांना अजिबात एकमेकावर सुद्धा विश्वास राहिलेला नाही. पहिल्यासारखं नात्यामध्ये प्रेम राहिलेलं नाही. प्रत्येक जणानं हा CCTV कॅमेरा लावलेला आहे, कारण माणसाचा विश्वास हा माणसावर नाही. बघा माणूस किती स्वार्थी होत चाललेला आहे. आज घरं मोठे मोठे झालेत, पण माणसात प्रेम राहिलेलं नाही. घरामध्ये एक नाही तर 2 माणूस दिसत आहे. पहिले घर असे छोटे छोटे होते, पण घरामध्ये भरपूर माणसं होते, एकमेकांना वेळ देत होते, आत्महत्या होत नव्हते. आता प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये मोबाईल घेऊन बसलेला असतो आणि या मोबाईलमध्ये व्यस्त असतो. कोणाशी गप्पा मारत नाही, हृदय मोकळे करत नाही. म्हणून हार्ट अटॅकचे सुद्धा प्रमाण वाढलेले आहे. म्हणून मोकळ्या हवेत जावा, मन मोकळं व्हा, मित्रमैत्रिणी करा आणि एन्जॉय करा. एकतरी असा सुदामा आणि कृष्णासारखा मित्र बनवा. फेसबुकवरचे आणि इंस्टाग्रामचे मित्र तुम्हाला कधी कामी येणार नाहीत. आपलं सुख दुःख वाटून घेणारा, असं म्हणणारा मित्र पाहिजे की अरे चल मी आहे ना, कशाला काळजी करतो, चल आधी जेवण कर आणि नंतर बघू काय ते. असे मित्र जीवनामध्ये कमवा. प्रेमाने बोला धन निरंकारजी.